हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रवेशित करणाऱ्या बाबा सदैव सावधानीच्या आवाहन परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला स्थायिक ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपण इतिहास 29 अध्याय 1 पासून वाचन घेऊया की परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही करण्याच्या योजना निर्माण केल्या आणि त्या काळामध्ये परमेश्वराने त्या काळामध्ये त्या लोकांद्वारे एक योजना बनवलेल्या होत्या आणि त्या योजना अशासाठी होते की आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चांगलं असावं ना आपण स्वर्गामध्ये बसावं. नंतर दावीद राजाने त्याचा जो पुत्र होता तो शलोमोन त्यांना देवाने निवडलेला आहे एक भवन बनवायचं होतं, एक मंदिर बनवायचं होतं आणि त्या मंदिरासाठी ते तयारी करत होते. म्हणून त्यांनी केले एक मानवाचं घर नव्हतं, ते घर होतं परमेश्वराचं घर. हे परमेश्वराचं राज्य त्याच्यातून काहीतरी उत्पन्न व्हावं. हालेलुया. आता ज्या काही गोष्टी आपण या प्रार्थना मंदिरासाठी जे लोक काही करत असतात ते परमेश्वराच्या गौरवासाठी केलं जातं आणि परमेश्वर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आशीर्वाद करत असते. आता जिथे परमेश्वराने जे बनवलेलं होतं त्या काळामध्ये परमेश्वराने ज्या गोष्टी त्यांच्याद्वारे कार्य केले. दाविदाचे विचार वेगळे होते परंतु परमेश्वराने त्याच्या मुलाविषयी एक योजना अलग ठेवलेली होती. माझ्या देवाच्या मंदिरात सोनाच्या काय सोनं पाहिजे होतं, म्हणजे जे सोन्याच्या काहीतरी वस्तू लावायच्या होत्या त्याला. हालेलुया. सोनं. हालेलुया. अनेक लोक काही मंदिरामध्ये तसं करतात पण त्याच्यात काही लाभ होत नाही, ते नुकसान होते, ते कुठेतरी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाते कारण देवाचं जे शिक्षण आहे ते भेटत नाही. हालेलुया. सोन्यासाठी आणि चांदीच्या वस्तूसाठी आता बघा प्रत्येकी व्यक्ती वेगवेगळ्या दिशाचा आहे. जर या मंदिराला कोणी कलर दिलेला असेल तो त्याचा कलर आहे, या मंदिराला काही काम केलेलं असेल ते त्याचा आहे. ज्या गोष्टी आपण देवाच्या गौरवासाठी बनवल्या जातात त्याचा जो आशीर्वाद आहे तो स्वर्गातून येतो. मला किती ना आकाश कपाटे उघडून आशीर्वाद मिळतो. मंदिरासाठी तुमचा प्रचार होतो. जे मंदिरासाठी काही कामं करतात किंवा खर्च करतात किंवा पैसा खर्च तो तुमचा आहे, त्यात आमचा काहीच फायदा नाही, त्याच्यातून आम्हाला काही उपयोग येत नाही. तो उपयोग तुम्हाला नाव होतं शलोमोनाचं. दाविदाच्या द्वारे शलोमोनाच्या नावाद्वारे ते मंदिर उभारलं. कोणतरी एक देवाचं महान एक व्यक्ती म्हणून आहे आणि त्याच्याद्वारे त्या मंदिराचे गौरव परमेश्वर कित्याचे होते. मला हमेशा वचन सांगतो मध्ये 5, जर तुम्ही व्यक्ती काहीतरी चांगलं करतात
तेव्हा तिथे देवाचे गौरव होतात. आपल्या हर एक व्यक्तीचं काम आहे चांगलं करणं, आणि ह्या चांगल्या करण्याने देवाचे गौरव होतात. तुम्ही एक विचार करा, एक उदाहरण मी सांगतो. कधी कधी काही लोक आहेत अनन्या सफैरा सारखे, की धन आणि पैसा आहे, सर्व माझं आहे, माझ्याकडे सगळं आहे, परंतु त्यांच्या 3 तासामध्ये 5वा अध्याय प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचला. पेत्राने सांगितलं की तू पवित्र आत्म्याशी लबाडी करतो. कोणताही मनुष्य पवित्र आत्म्याशी लबाडी करू शकत. जे देवाचं ते देवाला. पण सांगतो कैसरासाठी कैसरा, अमुक कोणाचं, हे काम कोणाचं आहे, हे जे चांगलं आहे देवाचं, वाईट आहे तसं आहे. तसं सरकारचा जो कर आहे तो सरकारला, आणि परमेश्वराचा जो कर आहे तो परमेश्वर. आता जे मंदिर कोणासाठी बांधले जातात, आपले आई वडील कधी घर सोडून जातात देवाच्या घरात, बरोबर, त्यांचा एक फोटो ठेवला जातो की माझी आई अशी आहे, माझा बाप असा आहे, बरोबर, आदर्श आहे की नाही. तर जे स्वर्गात जाणाऱ्या व्यक्तीचं जीवन असते, तो काहीतरी करून बसतो, काहीतरी करतो. अरे माणसाच्या जीवनामध्ये ना काहीतरी करा म्हणजे चांगलंच. अरे बघा, कोणताही मनुष्य जो चांगलं करतो त्याला प्रतिसाद चांगलंच मिळतो. अरे आज समाजात बघतो गरजवंतांच्या गरजा कमी आहेत, आणि ही गरजा जगामध्ये जास्त आहेत. अनेक गोष्टी ज्या असतात ते शिकाव्या लागतात. चांगलं करायला शिका, नीतीच्या मार्गाला. जो मला टाळावर याशिवाय माझ्या देवाच्या मंदिराकडे लागलेला आहे, म्हणून पवित्र मंदिरासाठी त्याच्याकडे पण स्वतःच होतं. त्यांनी सांगितलं जे माझं स्वतःच आहे ते देवाच्या मंदिराला देत असतो. आता त्या काळात त्यांनी काहीतरी केलेलं होतं. तर आज या इतिहास 1 मध्ये 29 अध्यायामध्ये हे वचन आपल्याला शिकायला मिळालं. ते गेले देवाच्या घरी, त्यांनी काय तिकडे खोटा करून ठेवलेला, पूर्ण इकडे खाली सर्व काही केलं आणि जाऊन त्या मंदिरात बसले. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक एक गोष्टी शिकायचं की मी नक्की स्वर्गात जाईल, आणि मी स्वर्गासाठी काय केलेलं असेल तर नक्कीच मला स्वर्गात जायला संधी. जिंदगी आहे एक शून्य आकाराची आहे, आणि या आकारातूनच मनुष्य निर्माण झाले, आणि जेवढं चांगलं काम करते त्याची फायदा. त्या काळात ते संदेश ठेवते, त्या काळात आम्ही आमच्यासाठी लोकांना नाही सांगत की आमच्या काही गरजा पुऱ्या करा. नाही बोलतात लिहिलेलेच आहे पवित्र जनाच्या, पण तो हेतू नाही आम्ही सांगतो. आम्ही लोकांना सांगतो की तुला जर स्वर्गात जायचं असेल तर देवाच्या आज्ञा पाळ, ते तुला स्वर्गीय राज्यात अनुभव भेटेल. आता मी एक कार्य करतो, मला कुठेही कोणाही माणूस भेटला, मी धर्म बघत नाही न जाती बघत नाही, मी एक मानव देवाचं एक प्रतिरूप आहे ना, आम्ही सगळे देवाचेच लोक आहेत. आमच्या सगळ्यामध्ये एकच आत्मा आहे, तो म्हणजे परमेश्वराचा. तर जेव्हा मी हे सुवार्ता सांगत असतो, एक मनुष्य धावून सांगतो, तर मी त्याला सुवार्ता सांगत होते, आणि आम्ही बरेच काम करतो. त्याचे विचार आमचे विचार दोघांची एक, चांगलं करणं. तसं त्याने 5 मुलं अशी. तर मी सांगितलं अनेक ठिकाणी झाडावरून मी प्रयत्न केले की झाडं अनेक ठिकाणी लावा आणि फळं खायला मिळेल. कोणीतरी खाल्लं तरी खाऊ दे,
जीवात्माच खातो. परमेश्वर ते आपल्याला हे तो सांगते आमचा पण तोच प्लॅनिंग. तर मी त्याला काय बोलला, एक तळा आहे तिकडे, लोक येतात बसतात जातात, अशी जागा. तर मी सांगितलं मी 10 झाडं देतो. काय बोललो त्याला, आमचा प्लॅनिंग आहे. आणि माझा नंबर घेतला, मी 10 झाडं देतो. ही सेवा आपल्या सगळ्यांनी मिळून करायची आहे. देशात जर प्रगती करायची असेल तर तिथे स्वार्थ ठेवायचा नाही आणि नाव स्वतःच ठेवायचं, एकाच नाव ठेवायचं की त्या देवाने आपल्याला एक गिफ्ट दिली. बोलला एक जेव्हा तिथे वेळ मला फोन कर, मी त्या ठिकाणी मी तिथपर्यंत पोहोचतो. परमेश्वराची योजना, माझं धन माझ्याकडे जर असतं लोकांचे दान, तर मी तुम्हाला सांगितलं ना, एक रस्ता फुकट ठेवला नव्हता. प्रत्येक वेगवेगळ्या जातीची फळं लागली असते आणि हर ठिकाणी कोणताही माणूस त्याने खाल्लं जीवाला. आता ह्याची माझी प्लॅनिंग वेगळे आहे आणि हे हृदयाचं जे मंदिर आहे त्याच्यासाठी गरजेचं आहे. कारण अनेक विचार तुमचे वायफळ असत असतील तर थोडेसे रोज विचार दुसऱ्यासाठी करत राहा, स्वतःसाठी विचार करू नका, काहीच फायदे होत नाही. आणि मी माझे निर्णय खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालवले, पण बोलून होत नाही. लक्षात ठेवा, बोललं तर पुढचं काम तुमचं तिथेच थांबलं. आणि प्लॅनिंग मी आता मजबूती केली. त्या मंदिराची शोभा कमी करेल, पण त्या हृदयाच्या मंदिराची शोभा ही जास्त. बऱ्याच लोकांची अनुभव तुम्हाला माहिती, की काही लोक असे आहेत, एक टोपलंभर पाण्याच्या बाटल्या नुसत्या खाली पाणी आणायला तसं टोपलंभर भरतात आणि कुठल्या तरी लांब तिकडून ते बाटल्या भरून 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 आपल्या घरी आणतात. गरीब ठिकाणाच्या गोष्टी मी ते निर्णय घेतलेले आहे अनेक ठिकाणी. लोकांना मग ते 10 ते 40 वचन एक गारभर पाणी दिला तो शेवटपर्यंत त्याला कधी कमी पडणार. आता तुम्हाला माहिती आहे की पुढे येणारा जो काळ आहे प्रगट करण्याचा वाचला की उन्हाने माणसं करपून जाणार. आता गरमी किती आहे ना, झाडच नसले तर गरमी पूर्ण होईल. लावा कोणते तरी झाड की त्याच्यातून फायदे उत्पन्न होते. आपल्या इकडे बघा सिटीमध्ये राहणारी त्यांची परिस्थिती करणार, एसी काम करणार. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेली गोष्ट, कारण बायबलच्या वचना आड कोणीच येऊ शकत नाही. आणि जी करा ते अशासाठी करा की तुम्हाला तिकडे जागा मिळेल. झाड लावलंच नाही तर फळ उत्पन्न कसं होणार. कृत्य शिका. मी लोकांना एकच संदेश देतो, बाकी काही बोलायला जात नाही. तुझ्यासाठी काहीतरी चांगलं कर की तुला तिकडे जायचं आहे. मला पण तिकडे जायचं आहे. शरीर मातीतच जायचं सोडून दे, त्याचा भरवसा दिला, त्याची इच्छा. कारण या शरीरावर आपला हक्क नाही, तो हक्क आहे परमेश्वराचा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला भूक लागते, कधी कधी आपल्याला पण भूक लागते, बरोबर. भूक लागल्यानंतर काही मिळेल ते खावं असं वाटते की नाही, आम्ही करतात. तसं भविष्यात त्या गरीबाची आठवण कर, तुला मोठ्या प्रमाणात तुला परमेश्वराचा आशीर्वाद. आता त्या काळात त्यांनी मंदिराची रचना केली. वेगवेगळ्या लोकांनी धन पैसा वस्तू आणून सर्व मंदिरासाठी यूज केला. माझा सांगण्याचा दृष्टिकोन एकच असा आहे की तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल तर त्या गोर गरिबाच्या धनाचा विचार की ते देवाने मला दिलेला आहे, तर मला अगोदर ओठा भरून ठेवायचा आहे. आपलं काहीच नाही, आपलं काहीच नाही, तर आपलं काहीतरी आहे देवाजवळ, तो म्हणजे आपला शेवटचा हिसाब. त्या हिसाबामध्ये
आपल्याला मजबूतीने तयारी व्हायची. आता यांच्या मंदिराची शोभा मी करेल तिकडच पहिल्या पद्धतीने 16-17 वचनामध्ये या मंदिराची मी सुविधा करतो. मग ते 25 ते 31 पासून शेवटचा न्यायाचा 46 करतो. हे शोभा मी बुकेला आहे, मी प्यास आहे. लोक लग्नाला, कार्यक्रमला, प्रोग्रामला इतका पैसा वेस्ट करतात, तोच कोणत्या गरीब किंवा गरजवंत व्यक्तीसाठी तो पैसे गोष्ट तेव्हा तुम्ही स्वर्गात जाल. आणि ज्याला या अधोलोकातच यातना भोगायची असते, लोक 16 ते 19 पासून तुम्ही वाचला असेल, एका पाण्याच्या थेंबासाठी तडपणारा हा श्रीमंत मनुष्य जिंदगी भर पाहिजे तेवढं खाणं, मन भरून खाणं, ना कधी गरीबाचा विचार. आपल्या घरामध्ये लग्न, कार्यक्रम, प्रोग्राम आपण खर्च करतो, आजूबाजूला येणारे गरीब येऊन बसतात, त्याला कधी एक घास आपण देऊ शकत नाही. अरे आज तू घरी जेवण बनवू नको, आपल्याकडे लग्न आहे, कार्यक्रम आहे, प्रोग्राम आहे, केवढं खाणार, तू ये ना बस. अरे भीती वाटत असेल की लाज वाटत असेल तर तू तुझ्या घरी मी जेवण पाठवतो, प्रेमाने बोला. मी तुम्हाला सत्य सांगतो की माझे सर्व एवढा मजबूत आहे. त्या माणसाने मला सांगितलं आम्ही असा एक प्राणी काढलेला आहे. बरं आम्ही पण काढणार होते, पण आम्हाला ती गाडी भेटली, एक एम्ब्युलन्स. आणि कोणाला जायचं असेल तर फक्त पेट्रोल भरा, आणि गरीब असेल ज्याच्याकडून काहीच नाही. बरं हे खूप चांगलं आहे. आमचा प्रोग्राम पण तोच होता, आम्ही जाऊन पण आले, पण ती गाडी आम्हाला भेटली. हे बघा, कोणतं चांगलं काम करायला लागलं एक ना एक दिवस होईल, समजलं. पण चांगले विचारधारा करत राहा. पैसा कामाला येत नाही. एक आजार आला ना, लाखो रुपये उरतात तरी मनुष्य वाचत नाही. पण एखाद्या व्यक्ती गरीब आणि गरजवंतासाठी जो खर्च केलेला तो स्वतःसाठी खर्च झालेला नाही, निरोगी एकदम परफेक्ट आहे. जीवन आपलं नाही, जीवन आपलं नाही आहे. सत्य नष्ट होत आहे. लोक माणसाच्या गोष्टीकडे लक्ष देतात, देवाच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. अरे कोण उरलेले आहेत का देवाचे सेवक की ते काहीतरी मला चांगलं सांगतो तर मी थोडं तरी त्यांचा सन्मान करावा. जे आहेत त्याला सुद्धा डिमांड देत नाही, त्याला किंमत नाही. आणि आताचा काळ असा आहे, खोटे संदेश, खोटे ख्रिस्ती, दुसऱ्यांचा द्वेष, दुसऱ्यांची निंदा करणारे, दुसऱ्यांच्या कार्यात अडथळे आणणारे, दुसऱ्यांची हत्या करणारे, दुसऱ्यांचा नाश करणारे. जे पवित्र देवाचे सेवक आहेत त्यांना कसली चिंता, त्यांना देवाच्या घरी जाण्याची उत्साहित असते की मी देवाच्या घरात जाणार आहे म्हणून मला चांगलं काहीतरी चांगलं करायला विसरू नका आणि संदेशाचा धिक्कार करू नका. पवित्र शब्द, पवित्र वचन, पवित्र शिक्षण हे महत्वाचं आहे. आता दाविदाने आपल्या पुत्राचा, आता तो पुत्र दुसऱ्याचा स्वतःच्या बायकोचा, तरी त्याच्यावर तिरस्कार झाला नाही. त्याचा जो आई तिचा खरा नवरा होता त्याची हत्या झाली आणि त्याच्यातूनच त्याची निवड केली, कारण तो पवित्र होता. दावीद पवित्र होता, तो पवित्र शक्तीने त्याच्या पवित्र राज्यात, पवित्र आत्मेने, पवित्र सामर्थ्याने ते पवित्र बनायचं. हालेलुया. त्या बापाची हत्या त्याने केली. हालेलुया. आणि तोच पवित्र मुलगा एक मंदिर बांधण्यासाठी ठेवला, कारण याने हत्या केली होती ना. हालेलुया. आज आपण पवित्र जीवनाची ओळख जर केली असेल, देवाच्या शब्दाची, देवाच्या नियमाची, देवाच्या मार्गाची, तर देवाचं राज्य तुमच्या भविष्यात येणार. हालेलुया. मंदिरावर लक्ष द्या, त्यांनी परमेश्वराच्या गौरवाकडे लक्ष द्या. मंदिराच्या भिंती मडवावण्यासाठी 30,000 किंकार ओपीएमचे सोने व 7,000 किंकार शुद्ध पेंटी देतो.
स्वच्छेने आपण विचार करा, बांधलेलेच कोण तयार आहे? आता आपण कुठे तयार आहे? कधी कधी आपल्याला सांगितलं जाते मंदिराचं हे काम करायचं आहे, मंदिराचं ते काम करायचं आहे. तर पहिला प्रश्न कोणते? माझ्या खिशातून किती देतील? जाऊ का नको? अरे एक वेळचा प्रश्न आहे. आज लोक, आता इकडे लोक बोरिंगचा पाणी म्हणतात, बरोबर? बोरिंगचा पाणी नाही म्हणजे तो विहिरीचा पाणी आहे. विहिरीमध्ये बोरिंग टाकलेलं आहे. बोरिंग म्हणजे ते फुटबॉल टाकलाय आणि तिथून मी सप्लाय करून बाहेर बोरिंग टाकलाय. आता मी काही ठिकाणी बोर काढून देतो ना त्यांना, तर तो पंप बनवायला त्यांना मुश्किल. मग ते काय करतो, तुम्ही बोरिंग तसा बनवतो आणि त्यांना सिस्टम करून तो बाहेर नेऊन, म्हणजे तिकडे नाही, त्या बोरवर मोटर पण टाकू शकता आणि तुम्ही बोरिंग पण आपल्याला मिळू शकता. आणि अशा पद्धतीने अनेक ठिकठिकाणी मी हे कार्य उभारले. ज्या ठिकाणी काही पाणी नाही प्यायला होता, तर तिकडे हे मुद्दे मी उभारले. आज आता तुम्ही या बाटलीत पाणी भरलाय, कुठून भरला? हे करून आला असेल, नंतर इकडून आला असेल, बरोबर? आता पाणी तुम्ही कुठे भरायला जाणार? टँकर आणायला तिकडे जाणार बोरिंग मध्ये, बरोबर? आणि तिथे बोरिंग जवळ जाणार आणि पंप मारणार, पाणी घेणार आणि बाटली हलली. आता ह्या मंदिरात विहिरीसाठी कोणीतरी यूज केलेला पैसा आहे, बरोबर? तो आशीर्वाद त्यांना भेटत आहे. इथे स्वार्थ नाही कार्यात, निस्वार्थ परमेश्वराची सेवा करते आणि निस्वार्थाने परमेश्वर त्याला अभिषेक, त्याला आशीर्वाद. म्हणून जो परमेश्वराने दिलेलं एक अधिकार, ते म्हणजे एक शेवटच्या क्षणाला जाता जाता पाण्याचा थेंबाची गरज. जेव्हा मनुष्य मरायला लागतो ना, त्याचे दिवस जवळ आले का तो पाण्याच्या ताण, कारण त्याचं शरीर एवढं हिट होते कारण त्याला खाणं जात नाही, म्हणून त्या शरीरात पाणी पोचत, कारण ते जेवू शकत. मी माझ्या आईवरून शिकलो, रात्री उठून आम्ही पाणी घ्यायचं. आमची पूर्ण फॅमिली हेच करतो. कोणाला किती दिवसपर्यंत झोप नसायची. आई मला तू झोप, माझा विषय. मग आईला काय सांगणार माहितीये ना, मी छोटा होता तेव्हा तू झोपलेली का? मी पडेल का? मी रडतो का? काय तेव्हा तू बघितलं ना. मग आता तुला त्याचा विचार करायची आणि अनेक या मुद्द्यावर मी खूप अनुभव घेतले, शिकलो. वडिलांसाठी, आईसाठी खूप मनानं. पहिला प्रथम म्हणजे घरातून मी देव शोधला, नंतर खऱ्या देवाची ओळख घेतलेली होती. ओळख पण एवढं माहिती होतं की मानव प्रेमामध्ये देव उत्पन्न आहे. स्वभाव माझा तसा आहे, हातातलं असेल ते देव, पण एवढं अनुभव नव्हता. लहानपणापासून सवय आहे तोंडातला घास काढून देईल, पण तेव्हा एवढं कळत नव्हतं की या पवित्र शास्त्राची जोडी माझ्याशी एवढी महत्वाची होती. मी लोकांना मला नका दे, तुला स्वर्गात जायचंय त्याला दे. अधोलोकात जायचंय त्याच्यासाठी काही करू नका, स्वर्गात जाईल त्याच्यासाठी कर. एक घरात टीव्ही आणायचा, 1 लाख 2 लाख गेले तरी चालेल, पण टीव्ही माझ्या घरात पाहिजे. कुठे? एक 4 व्हीलर गाडी घ्यायची, बरोबर? 10 लाख 15 लाख असले, 20 लाख असले तर काय म्हणतात टीव्ही घेणार. लोक शैतानी धनासाठी रडत जीवन घालवतील, त्यासाठी पैसा सगळं यूज करतात, पण स्वतःला कुठेच जायचंय. मी लोकांना एकच सल्ला देतो, तुझ्या घरात चपला ठेवायला जागा आहे? चपला ठेवायला जागा आहे का? आहे. टीव्ही ठेवायला, मोबाईल ठेवायला, पुस्तकं ठेवायला, कपडे ठेवायला, दागिने ठेवायला, चष्मा ठेवायला. मला माहिती तुम्ही हसणार, दुसरं काय प्रश्न नाही. सगळ्या वस्तू ठेवायला जागा आहे,
पण यो आत्मा कुठे ठेवावा त्याच्यासाठी जागा नाही. सूत्रसे 4:4 सूत्रसे 31:5 परमेश्वराने दिलेली एक आत्मा आहे. जिंदगीमध्ये काहीतरी करा, आपली घटका नाही, वेळ आपली नाही आहे. अचानक पाऊस येत जाणार आहे, सगळं अचानक भूकंप येणार आहे, अचानक वादळ येणार आहे, अचानक घटना होणार आहे, अचानक सगळे प्रश्न. जीवन आपलं नाही, कारण आता न्याय परमेश्वराचा सुरू झालेला आहे. कोण नाही, आम्ही काय नाही. कारण तुम्ही आज्ञात जर असेल तर आमचं पालन असेल ते शिकवतं, मार्गदर्शन करतं, तर तुम्हाला त्या उभी घेतील. पण जर आम्ही शिकवताना त्या आज्ञाचं पालन जर केलं नसेल तर स्वतः आता परमेश्वर न्याय करणार. स्वतः तो आता निघालेला आहे न्यायासाठी, बोलण्यासाठी. न्याय तोच त्याचं राज्य सुरू झालं. कारण बघा, हर एक व्यक्ती आता कमजोर झालाय देवाच्या कार्य करण्यासाठी, प्रार्थनेसाठी, प्रार्थनेत येण्यासाठी. प्रार्थना 18 शेवट फार खतरनाक, फार मोठ्या खतरनाक परिस्थितीमध्ये माणसाचं जीवन आहे. अचानक लोक मरणार आहेत, अचानक. ज्याच्याकडे येशू आहे तो जिवंत आहे, पण ज्याच्याकडे येशू एक नाव नसेल, कटाकट पुढचा काळ तुम्ही बघा, या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला क्वालिटीच येते. कारण पर्सेंट संपलेले आहे, आपलं देवाशी नातच नाही. म्हणून योहान 10:17-18 मध्ये सांगितले नाही का, 10:17-18 श्वास घेणं आणि देणं माझ्या पित्याने मला दिले. कारण जे देवासाठी नाही, मग ते 3:10 मध्ये तेच मुळाशी उराट, जे झाड चांगलं फळ देत नाही वेळ खतम आहे. कारण यो शेवटची घटना आहे. हे बायबल पूर्ण ओपन करून बघा, या सगळी चित्र तुम्ही काहीच करू शकत नाही. प्रकटीकरण जर बाहेर सुरू केलं 1 अध्याय ते 22 अध्यायपर्यंत, भर पण नाही घालायचं, काढायचं पण नाही. देवपिढा सांग, आता ह्या देवाच्या पिढ्या येतात. कारण ह्या पिढा आम्हाला वेदनाचा भाग आहे, म्हणून आम्ही देवासाठी काय नाही करत, देवाचे क्रोध आमच्यासाठी काय नाही करत. शेवट काळ फार कठीण आहे. म्हणून हृदयाच्या मंदिराची सजावट करा. येत जुन्या काळात त्यांनी ह्या मंदिराची सजावट केली. शलोमोनाचं नाव आहे ना. आज इस्रायलमध्ये त्याच मंदिराच्या द्वारे युद्ध सुरू आहे. ते पवित्र स्थान तोडायला लावते. कारण बायबलमध्ये दिलेलं आहे स्पष्ट. म्हणून 1260 दिवस. आता 60 दिवस तुम्ही विचार, 6 महिन्याचं युद्ध सुरू आहे, लढाई सुरू आहे. आणि बायबल हे सत्य आहे. मी यावर विश्वास ठेवतो, बायबल माणसावर विश्वास ठेवतो. मग ते सावरतात. कारण ज्याला स्वर्गात जायचं असेल ते ह्या वचनाप्रमाणे चाला. माझ्यावर भरोसा ठेवू नका. कारण माणूस ईश्वरेकडे वाचावलं 1 मध्ये सांगितलं, तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होईल. तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर. तरी लोकांचा विश्वास येशूवरचा विश्वास त्याचा तुटला. जुदासने विश्वासघात केला. 30 नाणी चांदीची या हृदयाच्या मंदिराला त्यांनी पकडला. या मंदिराची जी शोभा वाढवायची होती त्या मंदिराचा नाश कुणी, जुदास. पण त्यांनी अगोदरच सांगितलं, मी 3 दिवसात मंदिर बनवायला 46 वर्ष 46 वर्ष लागले. आणि 3 दिवस, पण तो बोलला होता 3 दिवसात मी पुनरुत्थित होईल. कारण त्याचं राज्य तिकडचं होतं. आपलं राज्य तिकडचं आहे, आपण पुनरुत्थित आहे, शेवटला उठणार आहे. ते सगळीकडे पहिल्या फक्त 4 अध्याय 15 उठणार आहे, तुम्ही उठणार आहे. 25 लाजरला सत्य दिशा दिली. जे खरोखर येशूच्या सांगण्यावर, विचारावर आणि त्याच्या आज्ञामध्ये ते उठणार. मग ते म्हणजे 27 अध्याय 50 उठून दाखवलं. येशू बोललं तसं केलेलं आहे आणि ते होणारच. पण तुमच्यामध्ये देवाचे नियम नसेल तर ते न्यायासाठी उठवले जातील. पण फार खतरनाक परिस्थिती. पहिलं शिकायचं की देवाच्या शिक्षणाची स्थापना आपल्याला कशी जोडायची आणि देव आपल्या बरोबर कसा आहे. तर बराच टाइम आहे, पण आपल्याला वेळ नाही. तुमचा वेळ घरी जाण्याचा, त्याच्यामुळे
या आध्यात्मिक भोजनामध्ये मी तृप्त होत नाही. मला जेवढा वेळ देईल तेवढा मला कमीच आहे. तेवढी माझी गाडी पास होते, तेवढं ज्ञान वाढते. देवाकडे मी ते देवाकडे काय शिकतो? मला तुम्ही शिकवा, मी अद्याप शिकले नाही. प्लीज सांगितलं शांत राहायला मला शिकवा, मला शिकवा, मला शिकवा. बायबलच्या द्वारेच नाही, तुम्ही पण मला शिकवा. मग ते 17 अध्यायामध्ये तुम्हाला माहितीच, मोशे आणि एलिया शिकवायला आलेले. मोशे आणि एलिया शिकवायला म्हणजे येशू ख्रिस्ताचा लोकमध्ये येशू ख्रिस्ताचा शेवटचा अंत कधी आलेला होता, कसा होणार आहे, त्या विषयावर ते दोघे जणी येऊन सरळ सांगून गेले. हिंमत होती. आज तुम्हाला ना मला येशू मिळालेला आहे तर आपल्या शरीरामध्ये हिंमत येईल की आम्ही येशू बरोबरचे लोक सर्व करीत जिंकायचे. आता वेळ देवापासून दूर होण्याचा. आता जेवढा वेळ देते ना तर जवळ राहा आणि स्वर्गाच्या राज्यात. काही विषय काढू नका, कारण वेळ नाही. मी जो भेटेल ना त्यांना मी सुवर्ण. काय राहिलं नाही. स्वभाव जर बघायचं असेल तर सगळ्याशी चांगलं वागा, हा स्वभाव आहे. बाकी काय तिथेच देवाची स्तुती होते. नाही तर आपल्याला पृथ्वीवर पाठवलेलं होतं, स्वर्गात विचार काय केलं पृथ्वीवर? पैसे कमवले, खाल्लं केलं, मजा केली. कोणत्या तरी व्यक्तीने तुला सन्मान केला का? आज दुनिया जगात कान्या कोपऱ्यामध्ये माझा सन्मान आहे परमेश्वर असं सांगितलं. त्यासाठी मी माझं प्रतिरूप दिले. 27 उपदेश 27 प्रत्येकाला एक रूप मिळालं पाहिजे. मग ते 5 वर्ष तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराचे गौरव. नाहीतर या पृथ्वीत या मानवाला किंमत नाही. आपल्याद्वारे देवाचे गौरव जर होत नसेल तर आपलं जीवन झिरो शून्यामध्ये राहतं, आकार नाही. आपण हृदयाच्या मंदिराविषयी विचार करणार. तर छोटीशी प्रार्थना करूया. परमेश्वर पिता, जर आमच्या शरीरासाठी आम्ही हर एक गरजा इथे भरून ठेवतो, आमच्या आत्म्याच्या गरजा जर खाली तर आमचा आत्मा आणि शरीर तुझी इच्छेप्रमाणे तुझ्या बरोबर असावं. हर चीज आणि हर एक वस्तू तुमच्या नावाने तुमच्या गौरवासाठी असावी. सर्व मंदिर कामदार सरपंच सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद, प्रभूचे सेवक परमेश्वराचे कार्य हर एक व्यक्तीच्या जीवनात प्रभूचं साहेब ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आम्ही